आज सकाळचा चहा डायरेक्ट थेट शेतातून. तर नमस्कार मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज काय सकाळ सकाळी उठलं तर काय आपल्या बागेमध्ये नवीन मंडळी येणार होती, म्हणजे आपल्या आज द्राक्ष बागेची छाटणी होती, सीझन छाटणी. तर काय सकाळ सकाळी त्यांना चहा घेऊन डायरेक्ट बागेतच आलो. त्याचबरोबर मी पण चहा घेतला आणि त्यांना पण चहा दिला. म्हणजे पहिले सुरुवातीला त्यांना दिला, त्याच्यानंतर मग मी चहा घेतला. म्हटलं चला चहा वगैरे त्यांना देऊन झाला, चला आता घरी. काय घरी आलो, काम राहतच चालू. त्यानंतर काय घेतले कोयते चाकू, आलो सुतळी, म्हणजे सुतळी घेऊन तांबट्या बांधायला. आपला हा शेवटचा प्लॉट बांधायचा होता. वरचा प्लॉट तर आपण कालच बांधून टाकला, म्हणजे बाकी मंडळीने आम्ही काल पावडर मारत होतो, त्याच्यामुळे बांधायचे आम्ही नव्हतंच. बाकी मंडळी बांधत होते. इकून खालच्या मेरांनी वरचा प्लॉट हा निघा होता मंडळीने. बाकी पाहता पाहता म्हणजे आज होणारच होतं 100%. बाकी लगेच आम्ही आलो रोप टाकायला. चला म्हटलं बापू काकडे जा. बापू काका म्हणे टाकी बिकी भरून आला का नाही म्हणे. हां म्हटलं टाकी तर भरून आलो. मग काय येताना पाट्या घेऊन आलो, आपल्याला गवत उचलायचं होतं. तर खालच्या मॅरल बाकी गवत होतं. मग काय आलो. बापू काकांनी तर लगेच गवताचे ढीक करूनही ठेवले होते. म्हटलं चला येतो. पहिले म्हटलं तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला आज कांद्याचं रोप टाकायचे. पहिले वखरून घेतलं आम्ही, दिवशी वखरलं होतं. रितेश आला आपल्या जोडीला गवत उचलू लागायला. रितेश आला म्हणजे थोडं काही बोलणं चालणं राहतं, त्याच्यामुळं काय एकदम निवांत, कसं एकदम ओके मधी. तर काय गवताच्या पाट्या भरल्या तर मी लगेच नेऊन टाकत होतो, तर रितेशने ढीग मारून ठेवले होते. मग काय लगेच ते पाटीमध्ये ढीग भरले, आम्ही दोघांनी लगेच वाहून टाकले. कसं एकदम ओकेमध्ये शेवटची पाटी. तर काय एकदम मोकळा श्वास टाकला दोघांनी पण, एकदम निवांत. बापू काका तो परत बैल आणायला जात होते. म्हणता चला आपण 5 मिनिटाचा काय ना ब्रेक तर घेणारच. मग बापू काका बैले बिले घेऊन आले. सारे लगेच म्हटलं सारे ते वाफे पाडणारे. म्हटलं आम्ही लगेच निघालो पैप आणायला. पप्पा बोलले आवड लहान ठारे तर 20 फुटाचा पैप येईलच का बरं. आम्ही म्हटलं आणूनच दाखवू. काय आलो लगेच एकदम जोरातमध्ये ट्रॅक्टर घेऊन आपल्या घरी. कसं एकदम ओकेमध्ये. सुरुवातीला पहिले पैप ट्रॅक्टरमध्ये भरून घेतले, म्हणजे कसं रितेशला विचारलं सगळे काही पावडा वगैरे सर्व घेतले की नाही, कांद्याचं बी वगैरे सगळं घेतलंय ना. हा म्हणे घेतले. मग काय लगेच ट्रॅक्टरला फेर मारला, कारण की पाईप म्हणजे टारलीच्या बाहेर दोन्ही मेरा लिंगत होते, त्यामुळे रस्ता पूर्ण पॅक करून घेतो. म्हणून डायरेक्ट जोरातमध्ये डायरेक्ट घेऊन गेलो पैप. परत एखादं गाडी आली म्हणजे आमचं अवघड व्हायचे, त्याच्यामुळे एकदम जोरातमध्ये. पण पुढे काय रस्ता थोडा खराब आहे, त्याच्यामुळं हळू चालावं लागलं. म्हटलं चला काही नाही गाडी आली तरी आपण घेऊ, ॲडजस्ट करू म्हटला. पाहता पाहता पोचलो.